नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असणार आहे. रागिणीचे अक्षरशः हाल चाललेले आहेत. आकाशने अकाउंट ब्लॉक केलेले आहेत, सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. त्यामुळं रागिणी आणि अभिची वाट लागलेली आहे. तर इकडे आकाशला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी भूमी खूप छान सरप्राइजेस प्लॅन करत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अभिची चोरीही पकडली जाणार आहे. तर इकडे भूमी आणि आकाश दोघंही बोलत असतात. आकाशला तो फोटो फ्रेम पाहिला की एक भीती बसत असती, त्याच्या मनात एक धक्का बसलेला असतो. आणि ती फोटो फ्रेम पाहिली की आकाशला असं वाटत असतं की रागिणी पाठीमागून येते आणि माझ्या पाठीत खंजीर खूप असते. कारण त्या फोटोमध्ये पूर्ण फॅमिलीचा फोटो असतो, जो आकाश आणि भूमीच्या लग्नाच्या वेळेचा काढलेला असतो. आणि मग ह्या सगळ्यामुळे आकाशला त्रास होत असतो. तेव्हा आकाश विचार करत असतो की आता काय करायचं. त्याच्या डोक्यात असं तो फोटो दिसला समोर की त्याला त्रास व्हायला सुरुवातच होते. मग तो पाहू लागतो आणि मग भूमी त्याच्याकडे पाहते. तेव्हा आकाशच्या मनातली ही भीती भूमीच्या लक्षात येते. भूमी म्हणते की आकाशला ज्या ज्या गोष्टींमुळे त्रास होणार आहे ना, त्या गोष्टी मी त्याच्यासमोर येऊच देणार नाही. मग भूमी म्हणते, आकाश काय होतंय? आकाश म्हणतो की कसं आहे माहिती आहे का भूमी, आपल्याच माणसाने जेव्हा आपल्याबरोबर दगाफटका केलेला असतो त्याचा त्रास काय आहे ना, तो खूपच जास्त आहे. कळतच नाही आहे की या सगळ्यातून बाहेर कसं पडणार आहोत. हा प्रश्न आकाश भूमीच्या समोर विचारत असतो आणि भूमीला म्हणत असतो की काय करायचं. तेव्हा भूमी उठते आणि भूमी जेव्हा उठते तेव्हा तिला गरगरायला सुरुवात होतं. तिला त्रास होऊ लागलेला असतो आणि भूमी उठते आणि ती फोटो फ्रेम जी आहे ती काढून टाकून देत असते. म्हणजे बाजूला ठेवायची असं तिच्या डोक्यात असतं. म्हणून भूमी उठलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे मात्र आकाश जो आहे तो भूमीकडे पाहत असतो. पण त्याच्या लक्षात येत नसतं की भूमीला काहीतरी त्रास होतोय किंवा ती त्रासात आहे. ही गोष्ट त्याच्या लक्षातच आलेली नसते. भूमीला गरगरल्यासारखं होत असतं. भूमी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते, पण भूमी मात्र अजूनही त्याच धक्क्यात असते. भूमीला कळतच नाही आहे की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे. भूमी विचारत असते आणि आकाश मात्र या सगळ्यातून स्वतःला बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण इकडे भूमीला मात्र चक्कर यायला लागलेली असते. तिच्या हातून ती फोटो फ्रेम खाली पडते आणि त्याचवेळी इकडे आकाश आणि त्याचबरोबर भूमी या दोघांनाही धक्का बसलेला असतो. कारण आकाश धावत भूमीच्या जवळ जातो. तिला विचारू लागतो की काय होतंय भूमी, तुला काही त्रास होतोय का, असं म्हणत आकाश तिला विचारत असतो. भूमी म्हणते, नाही रे आकाश, एकदम घाईघाईत उठले ना, त्यामुळं गरगरल्यासारखं झालं आहे, बाकीचं काही नाही झालेलं, असं तो सांगत असतो. त्यावेळेस भूमीला तो म्हणतो की अगं भूमी, जरा सांभाळून करत जा ना, तुला माहिती आहे ना आत्ता गरजेचं आहे काळजी घेणं, असं म्हणत आकाश तिची समजूत घालत असतो, तिला समजून सांगत असतो. आकाशच्या या बोलण्यामुळं भूमीला आधार मिळालेला असतो. आकाश कुठेतरी हळूहळू या सगळ्यातून बाहेर पडतोय ही गोष्टही तिच्यासमोर आलेली असते आणि ती आकाशला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. मग आकाश आणि भूमी दोघंही येऊन बसतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघ भूमी, तुला आणि बाळाला काही झालं तर माझं काही खरं होणार नाही सांगते. कारण काही झालं तरी माझ्यासाठी तू, बाळ आणि आई या तिघांवर मी खूप प्रेम केलं. आई तर माझ्या आयुष्यातून निघून गेलेली आहे, पण जर तुला काय झालं तर मला हे सहनच होणार नाही, असं आकाश स्पष्टपणे भूमीला सांगत असतो. आणि भूमीच्या हातून ती फ्रेम पडलेली असते. भूमी म्हणत असते की आकाश, ती फ्रेम फुटली ना. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ भूमी, असे अख्खं कुटुंब आपलं विखुरलं गेलं आहे, तर ह्या फ्रेमचं काय घेऊन बसलेस, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फुटू दे, फुटली तर ती फ्रेम, काळजी करायची काहीही गरज नाही, असं आकाशला भूमी सांगत असते. त्याचबरोबर भूमीचं असं म्हणणं असतं, आकाश म्हणत असतो की तू काळजी करू नकोस भूमी, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि तू रिलॅक्स राहा, असं सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आकाशचं म्हणणं असतं की आता काळजी करायची गरज नाही आणि आपलं बाळ, आपण सगळेजण खूप आनंदात असणार आहोत, असं भूमी बोलत असते. इकडे आकाश म्हणत असतो की हे बघ भूमी, आता पहिल्यापेक्षा जास्त काळजी घेणं गरजेचं आहे, तुला काही होता कामा नये, हे सगळं आकाश भूमीला सांगत असतो. आणि भूमी म्हणत असते की हो आकाश, मी घेते सगळ्यात जास्त काळजी, असं आकाशला भूमी सांगत असते. कारण दोघांचंही म्हणणं असतं की काही झालं तरी आत्ता आपल्यासाठी आपलं बाळ खूप महत्त्वाचं आहे. आकाश म्हणत असतो की आता माझ्यासाठी कुटुंब महत्त्वाचं आहे, माझं कुटुंब तू, बाळ आणि मी, आपण तिघंच आहोत आणि आता तुम्हाला दोघांना काही होता कामा नये, तुम्हाला दोघांना जपलं पाहिजे. पण इकडे भूमीला अचानक हा त्रास का सुरू झालेला असतो.
हा प्रश्न पडलेला असतो. कारण सगळं तर व्यवस्थित आहे, मग अचानक का? कारण असं काही घडलेलं पण नाही, मग का त्रास होतोय? हा प्रश्न भूमीला पडत असतो. आणि इकडे भूमी मात्र म्हणते की नाही रे आकाश, तसं काही नाही आहे, नॉर्मल आहे हे सगळं. आकाश म्हणत असतो की आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया, पण भूमीचं असं म्हणणं असतं की नाही, नको, काही गरज नाही आहे त्याची. मग आकाश आणि भूमी एकमेकांचा हात हातात घेत आधार देण्यासाठी, एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी एकमेकांना साथ देत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता सध्यात महत्त्वाचं काय आहे तर आपलं बाळ महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं आहे, हे चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आकाश म्हणतो की हे बघ भूमी, काळजी व्यवस्थित घ्यायची आहे, तुला काहीही होता कामा नये, हे भूमीला सांगत असतो. आणि भूमीही म्हणत असते की हो आकाश, आता सगळं व्यवस्थित होणार आहे. आकाश, तुलाही धीराने खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. जे झालेलं आहे त्या सर्व गोष्टी विसरून आपल्याला पुढे जावं लागणार आहे, असं भूमी इकडे आकाशला सांगत असते. आणि त्याचबरोबर आकाशही भूमीला म्हणत असतो. भूमी म्हणत असते की आकाश, जे झालेलं आहे ते झालेलं आहे, ते मागं टाकायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे, असं भूमी जेव्हा आकाशला सांगत असते तेव्हा मात्र आकाश म्हणतो की हो. आणि भूमी आता उठते, आकाशला म्हणते की तुला भूक लागली ना, तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे ना, तुझ्या तोंडाकडे बघून मला कळलेलं आहे, असं भूमी आकाशला म्हणते. की तेव्हा आकाश म्हणतो की हो. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून घेऊन येते, असं म्हणत भूमी आता आकाशसाठी काहीतरी बनवायला आतमध्ये चाललेली असते. आणि जाताना तिला गरगरायला सुरुवात होते. तेव्हा भूमी म्हणते की काय होतं हे, कारण हे चक्कर येणं वाटतं तेवढं साधं नाही आहे, कारण त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये पण तेच झालेलं होतं आणि आत्ताही तेच होत आहे, असं भूमीचं म्हणणं असतं. आणि भूमी विचार करत असते. भूमी म्हणत असते नाही, हे काहीतरी वेगळं आहे आणि मला खूपच चक्कर यायला लागलेली आहे. आणि भूमीला इतकी चक्कर येते की अक्षरशः ती किचनमध्ये खाली पडणार असते, पण स्वतःला सावरत ती खाली बसते. त्याचवेळी मानसी धावत येते आणि मानसी म्हणते की ताई, काय झालं, हे काय होते तुला, असं मानसी तिला विचारत असते. तेव्हा भूमी म्हणत असते नाही ग म्हणू, एवढं काही नाही आहे, पण मला ना थोडी चक्कर येते. तेव्हा मानसी म्हणते म्हणजे तू काही खाल्लेलं नसणारच आहे ना, म्हणूनच तर तुला चक्कर यायला लागलेली आहे, असं मानसी भूमीला सांगत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की हो, नाही खाल्लेलं. तेव्हा मानसी म्हणते की ताई, असं करून कसं चालेल सांग बरं, मला काळजी घेणं गरजेचं आहे की नाही सांग बरं. आणि बाळासाठी तूच म्हणते ना, बाळासाठी हे सगळं जपणं गरजेचं आहे, आणि जर तू जसं केलंस तर कसं चालेल, असं मानसी भूमीला समजावत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की हो. आणि मग मानसी म्हणते की तू बस, मी करेल तुझ्यासाठी सगळं, असं म्हणत मानसी तिची समजूत घालत आहे. आणि तिला म्हणत आहे की थांब, मी तुझ्यासाठी घेऊन येते आणि आता इथून पुढे मीच तुझी काळजी घेणार आहे, असं म्हणत मानसीने ती जबाबदारी स्वतःकडे घेतलेली असते. आणि सांगितलेलं असतं की आता मी तुझी जबाबदारी घेत आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आहे. इकडे भूमी मानसीला सांगत असते आणि मानसी ही भूमीला समजून घेत असते. कारण आत्ता सध्या प्रेग्नन्सीमध्ये भूमीची खूप धावपळ झालेली आहे, या सगळ्या गोष्टींमुळे भूमीलाही खूप त्रास झालेला आहे. त्यामुळं मानसी म्हणत असते की मी आहे ना, त्यामुळं तू काळजी करायची गरज नाही, असं भूमीला ती सांगत आहे. आणि भूमी पाणी घेत असते. आणि त्याचवेळी भूमी विचार करू लागते की काय होतं हे सगळं, कशामुळं होतं आहे, म्हणजे नक्की काय झालं आहे, का असा त्रास होतो आहे मला, कारण ही चक्कर वाटते तेवढी सोपी नाही आहे. आकाश थोडा नॉर्मल झाला की मी त्याला बोलेल आणि मग डॉक्टरांकडे जाऊन येईल. सध्या आकाश थोडं स्टेबल होणं गरजेचं आहे, हे भूमीच्या डोक्यात सुरू असतं. इकडे रागिनी अक्षरशः रस्त्यावरती बॅग घेऊन बसलेली असते. रागिनी पटवर्धनची जी अवस्था झालेली असते ती बघून तिला स्वतःलाच विश्वास बसत नसतो की काय दिवस आलेत माझ्यावरती. कारण मला कधी स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की मला असं बसावं लागेल, हा विचार रागिनीच्या डोक्यात सुरू असतो. रागिनी तिथं असते तेवढ्यातच अभि रिक्षा घेऊन येतो. रिक्षातून तो उतरतो, कारण अभिची पण हाल तेच झालेले असतात, त्याच्याकडे गाडी वगैरे काहीच नसतं, तो रिक्षाने अक्षरशः सगळीकडे फिरत असतो. तो येतो तेव्हा रागिनी म्हणते काय झालं ना त्या फ्लॅटवरचं काम आपलं. तेव्हा अभि म्हणतो की नाही, आकाशने तिथंही सगळं बंदच केलेलं आहे, तिथंही आपल्याला जायला संधी नाही. तेव्हा अभि म्हणतो की हे सगळं ना त्या भूमीमुळे झाले. कसं आहे माहिती आहे का, की हे सगळं खूप अति होत चाललेलं आहे आपल्यासाठी, तुझ्यासाठी आकाश, तुझा एक एक शब्द झेलणारा आकाश होता, आणि आज हे सगळं काय होऊन बसले. तेव्हा रागिनी म्हणत असते की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, तेच हा आहे दिवस, एवढं लक्षात ठेवायचं आहे, सगळं नीट होईल, फक्त काही वेळ देणं गरजेचं आहे. तरीही रागिनीच्या
मनात जी इच्छाशक्ती असते ती खूप स्ट्रॉंग असते, खूप दांडगी इच्छाशक्ती म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण रागिणीला असं वाटत असतं की सगळं काय ते आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, सगळ्या गोष्टी खूप छान अशा होणार आहेत असं रागिणीला वाटत असतं. म्हणून तर रागिणी एवढ्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलत असते. आणि त्याचबरोबर रागिणीचं असं म्हणणं असतं की काही असलं तरी मी ह्या आकाशला आणि ह्या भूमीला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय शांत राहणार नाही, हे रागिणीचं म्हणणं असतं. अभि म्हणत असतो की बरं ठीक आहे, थांबाई, इथे एक हॉटेल असेल तिथं मी बघेल. कारण रागिणी म्हणत असते की बघ आत्ताच्या आत्ता काहीतरी सोय कर, कारण मला ना खूप त्रास होतो आहे, मी ना थंडीने कुडकुडून चाललेली आहे. हे जेव्हा रागिणी म्हणत असते तेव्हा अभि म्हणतो की हो, मी त्या हॉटेलमध्ये एखादी रूम बुक करतो आणि मग तुला तिथे राहता येईल, असं अभि सांगत असतो. आणि तो मग रागिणी त्याला म्हणते अरे पण तिथे चालेल का, तुला माहिती आहे ना एकतर सगळीकडे. तेव्हा अभि म्हणू लागतो की हो मी करतो मॅनेज, थांब जरा, असं म्हणत तो रागिणीला शांत करतो आणि मग रूम बुक करायचं ठरवतो. आता रूम बुक करायला घेतलेली असते आणि जेव्हा तो पेमेंट करायला जातो तेव्हा पेमेंट डिक्लाईन येतं. आणि तेव्हाच आता रागिणीच्या लक्षात आलेलं असतं की काय झाले. तेवढ्यात बँकेचा मेसेज येतो आणि अकाउंट ब्लॉक केलेले आहेत ही गोष्ट अभिच्या लक्षात येते. अभि म्हणतो की माझं अकाउंट ब्लॉक केलेलं आहे. तेव्हा रागिणी म्हणते की ठीक आहे ना, करू दे, आता एकच उपाय आहे. कसं आहे, मी ही रागिणी आहे ती कच्ची नाही आहे, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करत असते, प्लॅनिंगपूर्वक माझ्याकडे सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टींचं छान नियोजन असतं. ही चावी घे, घरी जा आणि तिजोरीतनं तुला जेवढे पैसे काढायचे तेवढे काढून घेऊन ये. चावी तर अभिला मिळालेली असते. अभि पण चोरटाच आहे, त्याला कशाचीच भीती नसते. आणि इकडे रागिणीने त्याला सांगितलेलं असतं की तुला जेवढे पैसे हवे तेवढे घ्यायचे, कारण मी ऑलरेडी एक डुप्लिकेट चावी करून आणलेली आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. आता अभि आणि रागिणी यांचा प्लॅन ठरतो. रागिणी म्हणते की ही रागिणी काय आहे ना हे यांना अजून माहिती नाही आहे. यांना असं वाटत आहे की ह्यांनी कसंही वागलं तरीही ही रागिणी शांत बसेल पण नाही. अगदी क्रूरपणा काय असतो तो यांनी बघितलेला नाही आणि लवकरच तो यांना बघायला मिळणार आहे, असं रागिणी म्हणत असते. म्हणजे कपटी क्रूर भावना घेऊन पेटून उठलेली रागिणी पुन्हा आकाश आणि भूमीच्या आयुष्यात वादळ निर्माण करण्यासाठी सज्ज होत असते. तिचं असं म्हणणं असतं की मी सोडणार नाही, एकेकाचा बदला घेणार आहे आणि अशा पद्धतीनं घेणार आहे की तेव्हा त्यांनी विचारही केला नव्हता, अशी यांची एकेकाची वाट लावणार आहे. हे सगळं रागिणी बोलत असते. आणि मग अभिने आता ती चावी हातात घेतलेली असते आणि त्याचबरोबर इकडे अभि मात्र घरी पोचलेला असतो आणि तो लॉकर उघडण्यासाठी त्या रूममध्ये जातो. लॉकर उघडतो, कपाटातील पैसे, त्या लॉकरमधील कॅश तो घेऊ लागतो. कारण त्याला आता रागिणीने सांगितलेलं असतं की तिथं कॅश आहे आणि तुला जेवढी कॅश आणता येईल तेवढी तू घेऊन यायची आहे. म्हणजे एवढी वाईट अवस्था असते यांची, पण अंगातली माज आणि मस्ती काही कमी होत नसते. कारण काही झालं तरी अभिला असं वाटत असतं की हे सगळं आपलं आहे आणि आता आपण लुबाडायचं आहे, एवढंच त्याच्या मनात चाललेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस तिथं एंट्री घेऊन येतात ते म्हणजे भूमी आणि आकाश, आणि त्याला पैसे घेताना ते पकडतात. तेव्हा अभि म्हणू लागतो काय चाललंय हे तुमचं, तुम्ही मला पकडले पैसे घेताना, पण हे पैसे आमचेच आहेत ना, आमचाही याच्यावरती तेवढाच अधिकार आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो हो का, मग तुझ्याच हक्काचे पैसे तू नेत होता ना, मग चोरी कशाला करतोयस, मागायचेस ना. भूमी म्हणते हो, तुमच्याच हक्काचे पैसे आहेत ना, मग मागून घ्यायचे, चोरी करायला यायची काय गरज होती, असं भूमी ही अभिला विचारत असते. तेव्हा अभि म्हणत असतो की मला हे पैसे हवे होते, तू माझे अकाउंट ब्लॉक केलेले आहेत. तेव्हा आकाश म्हणतो की हो बरोबर आहे, तुला तुझ्या आईसाठी द्यायचे असतील ना, मी तुझे अकाउंट ब्लॉक केले तर तू घरात चोरी करायला आलेला आहेस, म्हणजे तुला जराही लाज वाटलेली नाही. तुला असं वाटतं का की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे घडणार आहेत आणि तू या घरातले पैसे कधीही घेऊ शकतो आणि ते पैसे नेऊन तिकडे त्या बाईवरती खर्च करू शकतो, हे बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभि म्हणत असतो की हो, मी माझ्या आईसाठीच घेऊन चाललेलो होतो, मी वेगळं काहीही करत नव्हतो, असं अभिचं म्हणणं असतं. अरे रावीपणे अभिचं वागणं जे असतं ते काही थांबत नसतं. त्याचं असं म्हणणं आहे की काही झालं तर या पैशांवर आमचाही तेवढाच अधिकार आहे. तेव्हा इकडे धावतच आता सगळेजण तिथे येतात. पौर्णिमा, त्याचबरोबर अथर्व, मानसी, आजी सगळेजण तिथं आलेले असतात आणि अभिला म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे तू जी कारस्थानं केलेली आहेत ना, ती मला असं वाटायचं की आईने तुला कठपुतली बनवून ठेवलेलं आहे म्हणून हे सगळं घडलेलं आहे, पण
म्हणून मी शांत राहिलेलो होतो. कसं आहे, तुलाही मी कधीही जेलमध्ये खडी फोडायला पाठवू शकतो. कारण काहीही झालं तरीही मला असं वाटायचं की आईने तुला कठपुतली बनवलेलं आहे. तू स्वतःहून काही केलेलं नाही आहे, आईच्या इन्फ्लुअन्स खाली येऊन केलेलं आहे. म्हणून मी तुला सोडलेलं आहे. निरपराध, तुझ्या विरोधात कोणताही माझ्याकडे पुरावा नाही, म्हणून तुला सोडलेलं आहे. असं समजू नकोस की तुला वाटेल तसं वागायला मुभा आहे. तेव्हा तो म्हणत असतो की हे सगळं ह्या भूमीमुळे झालेलं आहे. ही भूमी आपल्या आयुष्यात आलेली आहे म्हणून या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. अन्यथा आपल्या आयुष्यात असं काहीही घडलं नसतं. ह्या भूमीने येऊन कटकारस्थानं केलेले आहेत आणि माझ्या आईला घराच्या बाहेर काढलेलं आहे. आणि ही भूमी काय तुमच्या बाळावर संस्कार करणार आहे रे? हिचे जर विचारच असे असतील तर तुमच्या बाळाचं काय होणार आहे याचा विचार कर, असं सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आकाश भूमी पाहत असतात आणि अभि भूमीवरती आरोप करत असतो, तुमच्या बाळावरती काय संस्कार होणार आहेत या गोष्टीचा विचार कर. कारण ही जर बाई तुझ्या बाळाची आई होणार असेल तर तिची काय लायकी आहे, असं भूमीला तो म्हणत असतो. आणि आकाशला मात्र वाईट वाटत असतं, कारण आकाशला माहिती आहे की भूमी काय संस्कार करू शकते, भूमी किती संस्कारी आहे, भूमीने आत्तापर्यंत काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आकाशला माहिती आहेत. आणि मग आकाशला राग येतो आणि आकाश खानदेशी अभिच्या कानाखाली वाजवतो. कारण अभिने जे बोललेलं आहे त्या गोष्टीचा राग आलेला असतो आणि आकाशने अभिच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की ही तुझी लायकी आहे. एकतर घरात चोरी करतो आणि तू भूमीबद्दल वाईट बोलत आहे, तुला कळतंय का तिने या घरासाठी काय केलंय? आणि मग अभिचं असं म्हणणं असतं की एक दिवस ही भूमी सगळं लुबाडणार आणि सगळं घेऊन जाणार आहे, तेव्हा तुला कळेल, असं अभिचं म्हणणं असतं. त्यावरती आकाश म्हणत असतो, हो का, तेव्हा मला कळणार आहे का? ठीक आहे, मला जेव्हा कळायचं आहे ना तेव्हा कळू दे. तेव्हा आजी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, ते सगळं तिचंच आहे, तिच्याच हक्काचं आहे. तर आकाश म्हणत असतो, भूमीने ही प्रॉपर्टी हे सगळं जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिने कधी लुबाडण्याचा विचार केलेला नाही, एवढं लक्षात ठेव अभिजित पटवर्धन. आणि त्याचवेळी पौर्णिमा पण म्हणत असते की आईला मदत करणं वाईट आहे का? तेव्हा भूमी म्हणते, हो, रागिनी पटवर्धनसारखी जर आई असेल तर तिला मदत करणं वाईटच आहे. आणि त्याचबरोबर मानसी म्हणू लागते की कसं आहे भाऊजी, अहो तुम्ही ज्या बाईची साथ देताय तिची काय लायकी आहे ते तरी बघा. अथर्व पण त्यांचाच मुलगा आहे, पण अथर्वही तेवढंच करायचा, तो आईवर तेवढंच प्रेम करायचा, तेवढाच आदर करायचा. पण जेव्हा आता अथर्वला कळलेलं आहे आई आपली चुकलेली आहे तेव्हा त्याने त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे. त्यावरती अभि म्हणत असतो, तू गप्प बस रे अथर्व. अथर्व म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आकाश एकटा नाही, आम्ही सगळे त्याच्यासोबत आहोत आणि तुला संधी मिळत आहे सुधारायची तर तू सुधारावं, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. परंतु इकडे अथर्व बोलत आहे, मानसी बोलत आहे, तेव्हा मात्र पौर्णिमाला राग येतो आणि पौर्णिमा म्हणू लागते की तू आता तारतम्य सोडून वागायला लागलीस का? मोठ्या दिराशी कसं बोलायचं हे तुला कळत नाही, तू त्यांना शिकवणार आहे कसं बोलायचं आणि काय वागायचं ते, तुला किती अक्कल आहे गं, असं पौर्णिमा तिला बोलत असते. तेव्हा मानसी म्हणत असते की हे बघ, मी माझ्या नात्यांच्या मर्यादा जपलेल्या आहेत आणि त्या सांभाळूनच बोलत आहेत. इकडे आकाशने निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी या घरातलं 1 रुपयाही त्या बाईला मिळणार नाही. आणि आकाशने अभिलाही धमकवलेलं असतं, सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी तुलाही सोडणार नाही, कारण तुला आत्ता मी माफ केलेलं आहे. त्याचा अर्थ असा नाही की तुला मी कायमस्वरूपी सोडून देईल आणि तुझ्या ह्या सगळ्या वागण्यावर लगाम बसेल, कारण तू चुकीचा वागलेला आहे, त्या चुकीची शिक्षा ही तुला भोगावी लागणार आहे. आजपर्यंत तू आईची प्रत्येक कारस्थानामध्ये साथ दिलेली आहे, मी तुला असं सोडणार नाही. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी एक प्लेट घेऊन आलेली असते, त्याच्यावर बाऊल झाकलेला असतो आणि त्यावेळेस आकाश म्हणतो की हे बघ भूमी, मला अजिबात भूक नाही, मला काहीही खायचं नाही. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मी तुझ्यासाठी जे सरप्राईज आणलं आहे ना ते पाहून तुला खरंच खूप छान वाटणार आहे, तू बघ तरी आधी. मग आकाश पाहतो भूमीने केक आणलेला असतो, पेस्ट्री असते. भूमी म्हणत असते, आकाश तुला माहिती आहे का, आज 3 महिने झालेले आहेत आपल्या बाळाला, कारण आम्ही जेव्हा ही बातमी दिली ना त्या बातमीला 3 महिने झालेले आहेत. कारण काही झालं तरीही बाळ आपल्या आयुष्यात आलेलं आहे आणि हा आनंदाचा क्षण आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. आज 3 महिने झालेले आहेत आपल्या बाळाची बातमी मिळून, आपलं बाळ आपल्या आयुष्यात आलेलं आहे आणि आपल्या बाळाला जपणं हे आपलं कर्तव्य आहे. आकाशी खुश होतो, आकाशी ती पेस्ट्री कट करतात दोघंजण मिळून आणि तो छोटासा आनंद सेलिब्रेट करतात. त्यानंतर भूमी ही मानसीकडे आलेली असते, मानसीशी बोलत असते, मानसीला म्हणत असते की मला एक गोष्ट कळतच नाही आहे, कारण जेव्हा अभिजित बोलत होता, धमकी देत होता, त्यांच्या डोळ्यामध्ये एक तिरस्कार होता.
एक वेगळाच तिरस्कार होता आणि त्या तिरस्कारामुळे हे सगळं घडत होतं. नक्की काय होत होतं हा विचार भूमी करत असते. नक्की त्यांच्या मनात कोणता तिरस्कार आहे, हे सगळं कशामुळं घडतंय हा प्रश्न भूमी विचारत असते. नक्की आता पुढे काय होणार आहे, कसली आग आहे त्यांच्या मनात, ह्या गोष्टीचा विचार केला जात असतो. आणि आता आकाश आणि भूमी हे सगळं आता कशा पद्धतीने हँडल करणार आहेत. घरातल्या प्रत्येकाला जपणं गरजेचं आहे, कारण रागिणी हा प्रत्येकाच्या मनाचा त्याचबरोबर जीवनाचा एक अविभाज्य घटक होती आणि ती रागिणी निघून गेलेली आहे. इकडे अभि मात्र भूमीला म्हणलेला आहे की तू एकदा जिंकली म्हणून सगळं जग जिंकल्यासारखं वाटू नको, जगजिती समजू नको, कारण तुला हरवायला आम्ही येत आहोत, अशी धमकी त्याने दिलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तर हे सगळं आता भूमी आणि आकाश कसं एन्जॉय करणार आहेत, त्यांच्या बाळाची चाहूल लागलेली आहे. आता बाळाचं स्वागत कसं होणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.